असेल तर या दोन भूमिका समजदार पाहिजे. पहिले म्हणजे पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. या दोन भूमिका जर समजदार असल्या ना, किती सुकलेला बगीचा असेल तरी तो फुलू शकतो. पण या दोन भूमिका समजदार पाहिजे. कोण कोण? पत्नी आणि पत्नी किती समजदार पाहिजे सांगू का? नवरा जर नाराजा, पती नाराजा, दारात आल्याच्या नंतर चेहरा बाई लगेच वाचते, लगेच ओळखते. आज म्हणा माणूस, म्हणा मालक काहीतरी नाराज आहे. मग नाराज आहे लक्षात आलं ना, पतीचं मन धरायचं. धनी स्वामी काय झालं? काही टेन्शन मध्ये आहात का? कशाला टेन्शन घेता? कर्ज झालंय ना, मी तुमच्या अर्धांगिनी आहे. दोघं मजुरी करू आणि कर्ज फेडू, टेन्शन घेऊ नका. कितलं भारी वाटेन त्या माणूसला, कितलं भारी वाटेन. इथला सपोर्ट करा ना बहिणी सोन नवराले. धनी स्वामी कारभारी टेन्शन लिहू नका. कर्ज व्हायचे ना, दोन्ही जण मजुरी करीन फेडसूत, दोन्ही जण वावर मारापसूत, कर्ज फेडसूत. फेटणं तिथलं फेडसूत, नाही फेटणं ते नाही मन दिसू. म्हणजे कितला सपोर्ट लागेल त्या नवराले. बरोबर आहे की नाही? आणि माय सुद्धा तेवढी समजदार असली पाहिजे. किती समजदार पाहिजे माय? पोरगा आला ना, लगेच लक्षात आलं पाहिजे माझा मुलगा नाराज आहे. बेटा काय टेन्शन मध्ये का? कशाला टेन्शन करतो? अरे मी तुझी माय या, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तुझ्यासाठी मेहनत मजुरी करेल, पण तुझं कर्ज फेडेल, टेन्शन घेऊ नको. काय टेन्शन आहे मला सांग? कितलं भारी वाटेन त्या माणूसले. त्यानं घर स्वर्ग वाटेन का नाही? पण काय काय म्हाताऱ्या पोऱ्या उन्हा लगेच सुरू करते ती. बावड्या हिल सांग बरं, तू घेतो ना डोकं लाई राही ना, चिकोटीले तेल लाई दिसू बरं. त्याला असं वाटत स्टँडवर बसेल आणि बिड्या पुकेलच बरं होतं रे भोकत येवाय गे घर. या दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे. पहिले तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. या दोन भूमिका जर समजदार असल्या की ती सुकलेला बगीचा असेल तरी तो फुलू शकतो. दादा तुकोबारायांचं दुखावलेलं अंतकरण समाजामध्ये तुकाराम शेठ म्हणणारी लोक तुक्या म्हणायला लागली. घरात पत्नी रागावत्या, घराच्या बाहेर निघताय अंगणामध्ये दोन बाया बसलेल्या होत्या, चार मावश्या बसलेल्या होत्या. तुकोबारायांना असं वाटलं माझ्या मायसारख्या या तरी प्रेमानं दोन शब्द बोलतील. आशेनं तुकोबाराय बघत होते, पण त्या मावशींच्या मुखातून पण वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली. म्हणले बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची? माझ्या तुकोबारायांनी अपेक्षा कोणाकडनं करायची? मग बस मला समजून घेणारा तो एकच आहे जगाचा मालक, पंढरीश पांडुरंग परमात्मा. मला त्याच्या दर्शनासाठी निघायचंय. माझ्या तुकोबारायांनी पंढरपुराचा मार्ग धरला, पंढरपुराचा मार्ग धरला. चालतात पंढरपुराला, मार्गस्थ झाले. पण अगोदर जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि एकच सांगायचे, साधू बाबा महाराजजी माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. काय सांगतात तुकोबाराय? तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, हो तुम्ही सनकादिक संत मनविता की पावन, सनकादिक संत मनविता की पावंत, मनविता की पावंत. एवढा करावू उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, मन सनकादिक संत मनविता कृपावंत, मनविता कृपावंत. एवढा करावू उपकार, एवढा करावू उपकार. प्रत्येक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हावं, एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबाराय, चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेण्याचा आनंद तो भक्तांना कळाला, गोपिकांना कळाला आणि माझ्या संतांना कळाला. नाही का? भगवंताचं दर्शन घेतलं, तुकोबारायांनी दर्शन घेतलं. डोळे भरून भगवंताला मन भरून पाहत होते. बाकीना लोके नातेवाईकच कडे जात असेल, मग त्या नातेवाईक सांगता आपलं रांधा राहणं तोपर्यंत आमना गावमा मंदिर आहे, देवनं दर्शन करूया. त्यासले देव नाही दिकस
त्यासले असं वाटत बासुंदी वय घेईन का अजून बी दूध ना टाया बसेल नाही होईल. त्यासले देव दिकत नाही. देवदिकांसाठी ना मन थेन देवनासाठीच जाणं पडत त्याला देवदिकस. हो, देव बघण्याची दृष्टी पण आपली असली पाहिजे तर भगवंत भेटतो. माझ्या तुकोबरांनी देवाचं दर्शन घेतलं, देवाचं निहाळून रूप बघितलं. आणि तुम्हाला सांगू का, संतांची एवढी नजर चांगली का देवाला पाहता क्षणी ते प्रेमात पडतात. कधी कधी आपल्या जुना लोक सांगतास ना, एखादं लेकरू एवढं सुंदर रास ना, सक्की मायनी सुद्धा त्याला दीट पडस, नजर लागस. काही लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात, पण नजर लागते. माझ्या जगाच्या मालकाला सुद्धा नजर लागली, कारण तो आहे तेवढा सुंदर. आणि जगाच्या मालकाची जगाच्या मालकाला नजर लागते. नजर माय उतरवते, श्री उतरवते. बरोबर आहे ना. लेकराला जर नजर लागली, तुम्ही नजर उतारतस ना, तसं माझ्या जगाच्या मालकाला सुद्धा नजर. आणि नजर सख्खी मायने बी लागू शकत जर पोरग सुंदर राही ना. ते असं नाही परकी बाईनीच लागस परका माणूस नाही. सख्खी मायने बी नजर लागतात जर पोरग चांगलं देखा माराय नाव जगना मालक आहे का पण नजर लागाव नाही. साधू संत येत होते, प्रत्येकानं दर्शन घेतल्याच्या नंतर रूपच एवढं सुंदर आहे म्हणल्यावर नजर लागली असेल. आणि नजर लागली तर माझ्या जनाबाईने देवाची दृष्ट पण काढली आहे. कशी? हे गवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया, गवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया, गवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया, गवनाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया. साधू संत येती जाती दृष्ट तुला लावतात, येती जाती तुला तुला लावतात, साधू संत येती जाती दृष्ट तुला लावतात, येती जाती कृष्ण तुला लावतात. वरी वरी बहु माया तुला माझ्या पंढरी राया, वरी वरी बहु माया तुला माझ्या पंढरी राया, उदवरी बहु माया तुला माझ्या पंढरी राया, उदवरी बहु माया तुला माझ्या पंढरी राया. माझ्या तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं, पूर्ण निहाळून घेतलं माझ्या भगवंताला, डोळे भरून पाहिलं आणि 4 पाऊल पुढे सरकले. डोळ्यातून अश्रू होते तुकोबारायांच्या. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू. 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागं पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागं पाहत होते. न राहता देवानं प्रश्न केला, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? माझ्या तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. पण तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय चाललंय, ऐकायचं का? अरे एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरी सारखी आहे. तर कोणासारखी सांगितली? कन्या सासुऱ्याशी जाये. हा, भूतलावर एवढी नाती आहेत, पण तुकोबारांनी एवढ्या नात्यातलं फक्त कन्याच सांगितली. मग कन्या काय विशेष रत्न मोजून 5 मिनिटात पटवेल. पर भजन करा विठ्ठल. भूतलावर एवढी नाती आहेत, पण तुकोबाराय कन्याच का निवडतात? उदाहरण म्हणून कन्या का निवडतात? त्याचं कारण असं आहे, मुलगी बापावर जेवढं प्रेम करते भूतलावर, त्या नात्यापेक्षा पवित्र आणि श्रेष्ठ नातं कोणतंच नाहीये. मुलगी बापावर किती प्रेम करते? काही किरकोळ कारणावरनं नवऱ्या बायकोची भांडण होऊ द्या, नवऱ्या बायकोची भांडण झाली, बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते. पोराला सांगते, भाऊ जायरेतून बापले जेवण न सांग. तो पोरगा जातो, पप्पा सांगतो, पप्पा जेवण करून घ्या. तो बाप म्हणतो, हो मला काय जेवण नाही. पोरग लगेच माघारी फिरतं, मनातल्या मनात म्हणतं, काशेत काय भूमन बापनं काय जाय ना. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते, इतकं गोड बोलते. माझ्या माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 जणी मवाड मी तुले परी रसाड, शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. का जेवायचं नाही पप्पा? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही रे बाई तसं काय नाहीये, मग चला जेवण करा. तो बाप म्हणतो, बेटी तू कर ना जेवण. पोरगी म्हणते, पप्पा
जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही, एवढ्या हक्कानं मुलगी सांगते, मुलगा नाही सांगते. ज्या अर्थी तुकोबाराय जर कन्या निवडत असतील तर कन्या काहीतरी विशेष आहे. मी पण कोणाचा तरी मुलगा आहे, पण इथं सत्यताच मांडावी लागणार आहे, इथं फेकून चालणार नाही. हाँ, क्योंकि भाई यहाँ पे अगर झूठ बोलोगे, झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. इथं खोटं बोलायला चालणार नाही, बरोबर आहे की नाही? हो. कन्या किती विशेष रत्न आहे. तुमची पोरगीचं लग्न झालेलं आहे 150-200 किलोमीटर अंतरावर किंवा 100 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे, 200 किलोमीटर अंतरावर मुलगी आहे. तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे. तो भाऊ म्हणतो बाई मला तर काही माहित नाही. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो का काय माय वडिलांची तब्येत कशी. माय सांगते दादा 4 दिवसापासून तुझा बाप आजारी आहे, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली, आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला नाश्ता दिला, चहा दिली आणि तुझा बापानं गोळ्या औषधी घेतल्या, आता तुझा बाप आराम करतोय. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो, बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाट्याजवळ दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. तेव्हा ती पोरगी सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणे कसं ग ताई. दादा जेव्हा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना मला अचानक ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद सुद्धा मुलगीतच आहे. तुकोबारायच्या अर्थी कन्या सांगतात, मग कन्या काहीतरी विशेष आहे. तुम्हाला पटतंय ना? कन्या विशेष रत्न आहे ना, बरोबर आहे ना? अजून सांगतो, रामायणामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. आमचे आबा भारी सांगतात, रामायणामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर एक साधारण व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चढत होता. चढावचा भाग होता, टेकडीचा भाग होता. साधारण व्यक्ती त्याची पोरगी कडेवर कांद्यावर धरत होता आणि चालत होता. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. स्वामी रामतीर्थांचं लक्ष गेलं, अरे हा माणूस अशक्त आहे, चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. म्हणून त्या माणसाला आवाज दिला स्वामीने, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तुम्हारे कंधे पर बैठी है मेरे कंधे पर दे दो, जब तक कि आपकी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीने सांगितलं, महात्माजी ये जो बेटी है मेरे कंधे पर ही ठीक है. अजून चालायला लागला. न राहता स्वामींनी पुन्हा सांगितलं, ए भैया, ए भाईजी, अरे टेकडीचा भाग आहे, चढाव आहे, तुला ओझ होईल, म्हणले पोरगी माझ्याकडे दे. ए भैया, अरे थोड़ी देर के लिए लड़की मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीनं स्वामींना सांगितलं, महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ, आप क्या जानोगे बेटी क्या होती, आप तो सन्यासी है. तुम्हाला काय करणार आहे मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, आणि नाही झालं तर कमीत कमी आईवर विशेष प्रेम असावं लागतं, त्याला कन्या कळते. सगळ्यांना थोडी कळणार आहे, बरोबर आहे की नाही? हो. मग कन्या एवढं विशेष रत्न आहे. आपल्या भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही. जर पोरींचं ओझं होत नाही, मग मला सांगा, तुम्हाला मान्य आहे ना सगळ्या काका लोकांना, सगळ्या दादांना, तुमले नाही रे उलामा नाही उमरामा नाही, तुमने काय काम नाही रे. अरे तुमनं काही नाही रे, तुम्ही म्हणजे कडक येतणार, पैराना काम नाहीत ना अजून रे. इथं बसले आव नाही म्हणत, 35 नाव घ्या, त्यातले अजून अनुभव राहिला नाही. तुले 12 वरील झाल कवटा बटी हापाव. भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही असं आपले धर्मग्रंथ सांगतात. तुमचं काय मत आहे? मग तरुण भावांना, जे बाप झालेले त्यांना विचारतो, कोण पोरीचं ओझं नाही ना? ए पुरा गप बसा. पोरींचं ओझं होत नाही असं तुम्हाला मान्य आहे ना? भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही ना मावशी, बरोबर आहे ना? कोणीच पोर कोणले जळ जात नाही ना? जुना लोकेशने म्हणे आको म्हैस ना शेंगडा काय म्हैसले जळवत. हा, कोणत्याच मायबापाला पोरीचं ओझं होत नाही. मान्य आहे ना सगळ्या बापांना, सगळ्या मायांना? पोरींचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना? माव गर्भपात कताय नव्हता.
पोरींचं ओझं होतच नाही, मग गर्भपात आला कुठून? अहो माग एवढ्या पोरी मारल्या गेल्या पोटातल्या पोटात, आणि मारणारा कंस, आपण कंसाला शिव्या घालतो ना, कुठंतरी कंस परवडला. तुम्ही म्हणसान कस काय महाराज कंस परवडला? कारण कंसानं कमीत कमी लेकराला जन्माला येऊ दिलं आणि मग मारले. आपण काय केलं? पोटातल्या पोटात लेकरं मारली, मग कंस चांगला का आपण चांगला? आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, माया हो तुमच्या पाया पडतो, बाल हत्या करू नका. बाल हत्येपेक्षा मोठं पाप कोणतंच नाही. या ज्यांच्याकडून घडलंय त्यांना द्या सोडून, पण याच्या पुढे हे पाप करू नका. कारण बाल हत्या केली, ज्या बाईनं गर्भपात केला त्या बाईच्या हातचं पाणी पिलं तरी सुद्धा पाप लागतं, शास्त्र सांगतो. बाल हत्या करू नका. पोरींचं ओझं होत नाही ना, मग गर्भपात कुठून आला होता? किती बायांनी पोटातल्या पोटात पोरी कापल्या हो. आणि इथं पण आपला दोष आहे. तुम्ही म्हणसान महाराज आपला काय दोष आहे, आपली काय चुका? आपल्याच लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या. आणि आता पण आहे ना, माझे व्हिडिओ व्हायरल होतात. आता तर पश्चाताप होतो बापांना पोरींना सोडत असताना. महाराज जेव्हा पेपराला बातमी, रोजचं काहीतरी असतं, रोजच्या पेपरात बातमी असते, 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करत असेल त्या नराधमाला काय म्हणावं हो, शब्दच सापडत नाही त्याला काय म्हणावं. अरे प्रवास करत असताना जर एखादं पक्षी थोडंसं असं घायाळ झालेलं असेल ना, ते जरी पडलेलं असताना तरी अशी दया येते की जावं त्याला पाणी पाजावं, कुठंतरी त्याचा जीव वाचला पाहिजे. अरे पक्षावर सुद्धा दया येते माणसाला. आणि असे कसे नराधम असतील, 4 आणि 5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करता. या नालायकांना आहे ना कोर्ट कचेरीच्या न्याय मागण्या वेळ खर्चच करायला नाही पाहिजे, माझं तर मत आहे. कोर्ट कचेरीमध्ये न्याय मागण्यापेक्षा ज्या नालायकानं गलत केलंय, चुकीचं केलंय, या नालायकाला भर चौकात कापलं पाहिजे, जाळलं पाहिजे. मला कोणाच्या धर्मावर बोलायचं नाही या, मला बोलायचं फक्त त्या नराधमांसाठी आहे. जर ज्यांना बहीण बेटी कळत नसेल, या नालायकांना जाळलं पाहिजे. आणि मला तर असं वाटतं माऊली बाबा, कदाचित तुम्ही दोघं बाजूवान आहात. तुम्ही वारकरी संप्रदायावर प्रेमही करतात आणि राजकारणाची बाजू जर घेतली तर तुम्ही त्या बाजूनं पण खरे उतरतात. पण इथं माझा तेवढा अधिकार नाही का मी बोलायला पाहिजे. पण कधी कधी असं वाटतं, जर का काही ज्याने बलात्कार केला त्याचेही केस लढणारे सुद्धा नालायक आहेत. म्हणजे एका 5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करतो आणि त्याची केस कोणीतरी लढतंय, म्हणजे किती निर्लज्जपणाची हद झाली की नाही? झाली ना हद हो. एवढ्याशा लेकरावर अत्याचार केला तरी त्याची बाजू घेतात. मला तर असं वाटतं ना, जे बाजू घेणारे असतील ना, चुकीच्या लोकांची बाजू घेणारे असतील ना, त्यांना लाईनीत उभं करायचं, मागून गोळी मारायची, पुढच्याची निघेपर्यंत अशी घालायची गोळी. पोरी मारल्या गेल्या. काही बापांची हिंमत सुटली होती हुंडा लावायला, आणि आपल्या लोकांनी हुंडा मागायला चव घातली. किती चव घातली? जो पण तो हुंडा मागायचा. पोरी एवढ्या होत्या ना, पोरी जास्त होत्या पहिले आणि पोरं कमी होते, म्हणून परिस्थिती अशी होती ना. अजूनही काही म्हातारे आहेत तुमच्या गावातही असतील बाबाजी, काही म्हातारांच्या 2-2 बायका होत्या. पोरी जास्त होत्या आणि पोरं कमी होते. एक म्हातारा 2-2 लग्न करे. आता 35 ना वैग्यात पोरी बेटी राहण्यात नाही. हा वैष्णी सत्यानाश आपण करली बरोबर आहे ना? अगो सांगू का, पहिले पोरी जास्त आणि पोरे कमी होतात ना, ते पोरीसले दाखवता मला सासू कशी भेटीन भाऊ. पोरी जास्त होत्या तर काय दाखवता, माले सासू कशी भेटीन हाव दाखवता. आता सासू असले चिंता रास माय वो येईन ती मला खावाडीन का नाही. बट उलट जायचे. हुंडा मागणाऱ्यांना सांगतो, आता काय नाही बा, हुंडा मागानं जाऊ द्या, आता हुंडानं जाऊ द्या हो. गणच उलट होई. पहिले एवढी परिस्थिती बेकार होती, पोरी जास्त होत्यात ना, 15-15, 20-20 पोरी देखत. काय त्या बारी बरीन सांगेत. हा 51 मी पोर दकी राहिलो महाराज नाही म्हणे हो म्हणा. बापरे 51.
इतकी परीक्षा राहे ना, पहिले पोरी देखायला जाय ते पूर्ण पाय वल्ला करे, ती पोरले चालायला आहे, ते मधमा चूल पडायला पाहिजे तरच ती पोर करानी. सपाट पावली होती, नको रे तुनं सपाट कर दी. हो म्हणा बापरे, इथला नियम होतात पहिले. नुसता पायले जर चूल राहे नाही तरी सुद्धा पोऱ्यावाला नाही म्हणी येत पोरले. आणि आते ती पूर्ण लगीन होई जायले 2 लेकरे शेतात चाले ना, मग काय होई की त्या मग मर रे आते मर रे चेट रे उजी नाक लाय रे तू. पहिले परिस्थिती बदलच ना महाराज. वाट दाखव फक्त तुम्ही पहिले 22 वर गैर अन्याय करेले मनीष ना ते भोगणं पड राय ना आपले. कितला अन्याय करेले माहितीये का? बाई दिनभर वावर मा माणूस ना सांगे काम बी करे तरी घर येईन तिलेच राहणं पडे. बट्टा काम धंदा मायले करणं पडेत. आता इथलं उलट जायचे आपले कमाई करीन 3 हात देणं पडस तरी ती सांग खिचडीला कांदे टमाटे कापून द्या आणि कापी राहणार ना. फरक इथला आहे, बाकीना दरवाजा उघडा करीन कापतच मित्र दखील येतात, बाकीना हुशार पहिले दरवाजा बंद करतात मग कापतात, सापडतात नाही. पण कापी ते राहणार बुवा कांदा टमाटा. बिकट परिस्थिती विजायची बिकट. एवढा हुंडा मागितलो की एक पोर देखाले पोरगा घ्या. सरकारी इंजिनियर होता माऊली बाबा, सरकारी इंजिनियर होता. पोरगीच्या बापाला म्हणला तुमची पोरगी आवडली, तुमच्या पोरीबरोबर लग्न करायला मी तयार आहे, पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती? तर 6 लाख रुपये. पोरगीचा बाप विचार करतो भाऊ सरकारी इंजिनियर आहे पोरगा जवई, एकटी पोरे 6 लाख रुपये घ्यात ते घ्यात पण पोर सुखी होई जाईन म्हणे. इंजिनियर होता म्हणे 6 लाख रुपये हा मन देणार. पोरगा म्हणे लग्न करेल तर माझ्या पद्धतीनं सुशिक्षित पद्धतीत म्हणे. कसं? वर घोड्यामध्ये एकटा नवर देऊ नाही फिरत तर नवरी पोरगीलाही फिरवायचं. हा त्या भाऊने बग्गी तयार करी, एककडे नवरदेव बसना एककडे नवरी पोरगी बसणे आणि वरात काढी. ती मिरवणूक चालू होती. नवरी पोर बी बसेल नवरदेव बी बसेल. बँड वाजावाल्याने वाजान सुरुवात करी आणि तरुण पोरे जोर जोर मा नाचायला लाग्यात. या भाऊना मित्र इथला जोर मा नाचायला लाग्यात ना फॉर्म माहीसनी गैरा जोर जोर मा नाचेत. नवरदेव त्याच ना त्यांनी जास्त फॉर्म माही घ्या. तो नवरी पोरले सांगेत एक ना पठ्यानं कशी इज्जत कमवली, किती पोरं नाचता. पोर म्हणे हा ना खरंय म्हणे. म्हणे देखते घरी हा ना माय खरंच ना तू पाय तर घरी. पोर म्हणे अहो जास्तच वाजावाजी राह ना आवराय नाही राह ना म्हणे. नवरी पोरनी सांगा म्हणे धनी तुमले तुमना मायनी गळानी शपथ खरं खरं सांगा एवढा पोरे कस काय नाची राहणार. तो म्हणे तू शपथ घाल दिनी यात सांगणंच पडी सांगावंच लागेल. काय नाही म्हणे सोपं आहे ते. म्हणे कसं? काय नाही म्हणे कोणले 20 कोणले 50 पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेतात यालाच ना माहिती. म्हणता आमना जळगाव परिसर ना पोरे नाहीत इथला वायबार तुमनाकडे नाही ना ते जानगर ना खोका त्यांगर ना वका. काय काय लोकांनी एवढी चव घातलीये शपथ सांगतो. विनोद वजा करायचं लग्नामध्ये माऊली बाबा बाबाजी गावातले महाराज बाबा काही काही लोकांनी तुम्हाला तुमच्या गावाचा तुमच्या परिसराचा माझ्यापेक्षा अभ्यास जास्तच असेल आणि तुम्ही महाराष्ट्रभर फिरणारे महाराज लोक येतात. मी तुमचा पोरासारखा आहे, माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास मोठा असेल. दारूच्या नादात या हळदीच्या बँडाने एवढा सत्यानाश केलाय ना. 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली फक्त या हळदीच्या बँडमुळे. लग्न नुसतं लग्न नसतं. लक्षपूर्वक ऐका. आतापर्यंत झालं ते द्या सोडून. आज रविकिरण महाराजांना ऐकतोय ना. आजच्या नंतर आपल्याला जे नियम सांगतायत रविकिरण महाराज त्या नियमाचं पालन करायचं. तुम्ही पोरींचं लग्न करताय ना ते लग्न नुसतं लग्न नाही तो एक यज्ञ. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून पोरांना नाचवत असताना मला नाही वाटत तुमच्या पोराचं किंवा पोरीचं जीवन सुखात जात असेल. अरे यज्ञ काही सोपी गोष्ट आहे का? आपण नुसता सत्यनारायण करतो तरी सुद्धा घरात एखादी बाई जर रजस्वला असेल तर त्या रजस्वला स्त्रीला एकांत मध्ये बसवावं लागतं. ती कोणत्याच वस्तूला स्पर्श करू देत नाही. जर